नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण ब्लाऊजवरती बॅकनेकला बघा फक्त लेस वापरून छान अशी डिझाईन बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा 15 इंच उंची घेतलेली आहे, शोल्डर 5.5 इंच आणि मुंडा आपण 6 इंच घेतलेला आहे. 36 साईजचा हा ब्लाऊज आहे. आपल्याला मार्जिन 1.5 ते 1.25 इंच ठेवायचं आहे. कमरेचं 14 7.5 1 इंच टक्साने 1.5 इंच मार्जिन ठेवले. गळ्याची उंची बघा आपल्या आवडीनुसार इथे आपल्याला ठेवायची आहे. खालून गळ्याची रुंदी मी आता 3 इंच घेतलेली आहे. आता 9 इंच वरती आपण ही डिझाईन छान अशी बनवणार आहोत. अजून जर डीप नेक असेल तर या गळ्याला अजूनच छान असं दिसणार आहे. बघा मी फक्त बॉक्स आखून घेतलेला आहे. आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया. खूप सोपा व खूप छान असा दिसणारा हा गळा आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये तयार होतो. जर अर्जंटमध्ये एखादा आपल्याला गिऱ्हाईकाचा वगैरे ब्लाऊज शिवायचा असेल अचानकच आणि लेस वगैरे लावा म्हणून असं जर सांगितलं तर आपण अशी सिंपल अशी डिझाईन बनवू शकतो. तर बघा असं पान वरून मटका आणि खालून पान असा मी आकार देऊन घेतला आहे. छान असा पसरट ब्रॉडमध्ये गळा होतो. जर तुम्हाला अजूनच हाईट जर जास्त पाहिजे असेल तर खूप छान गळा होतो ह्याच्यापेक्षा सुद्धा. तर आपल्याला आता कॅनव्हास पेपर लागणार आहे. कॅनव्हास पेपर बघा पण आता डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यावरती गळ्याची जे आपली निघलेला आतला भाग आहे गळा कट केला तिथून ते आपल्याला जसेचे तसं फक्त आखून घ्यायचं आहे. मी तुम्हाला सांगतेच कॅनव्हास पेपर वगैरे जेव्हा आपण गळ्याला वापरतो तेव्हा गळ्याला खूप छान फिनिशिंग येते, त्यामुळे शक्यतो वापरत चला. बघा आता गळ्याला आकार देऊन झालाय. आता आपण याची कटिंग करून घेऊया. गळ्याची आतल्या बाजूनेही व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची. बघा झालंय. आता कॅनव्हास पेपरवरती मी आता गळा कट करून घेतलेला आहे. आता जो ब्लाऊज आहे आपला मेन तो आपण सरळ ठेवून घेणार आहोत आणि त्यावरती आपल्याला बघा जो आपला अस्तरचा कपडा आहे तो आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे. ब्लाऊजमध्ये जो आपण अस्तर कट केलं ते आणि त्यावरती कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे. कॅनव्हास पेपर हा आपल्याला इस्त्रीने चिपकवून घेतला तरीसुद्धा चालणार आहे. आता इथे आपण पिन वगैरे लावून जर घेतली तरीसुद्धा चालणार आहे. आपल्याला जसं ॲडजस्ट होतं तसं आपण इथे करून घ्यायचं. बघा मी आता पिन लावून घेते. बघा पूर्ण गळ्यावरती आपण व्यवस्थित असं सेट करायचं आणि त्यानंतर बघा टिप देऊन घ्यायची. आपल्याला ब्लाऊजचा कपडा अस्तर आणि कॅनव्हास पेपर हे व्यवस्थित असं एकावरती एक बसायला पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची. जर तुम्ही इस्त्रीने चिपकवून घेतलं तर अजिबात सरकत नाही, व्यवस्थित बसतं आणि काही टेन्शन घेण्याचं कारणच नाही, लवकर होतं. जर सुरुवातीला करत असेल तर शक्यतो आपल्याला वापरायचं आहे, इस्त्रीचा वापर करायचा आहे इथे. किंवा तुम्ही अगोदर आपल्या अस्तरवरती फक्त कॅनव्हास पेपरला टिप देऊन घेतली तरीही चालणार आहे. बघा आता पूर्ण गळ्यावरती मी टिप देऊन घेतलेले आहे. बघा आता आपल्याला आतला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. आतला जो ब्लाऊजचा कपडा जो आपण कट करून घेतला, आता गळ्यावरती आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे. कट दिल्यामुळे गळा हा व्यवस्थित आपला फोल्ड होतो आतल्या बाजूने, व्यवस्थित आपल्याला जसं पाहिजे तसा आकार गळ्याचा बाहेर येतो. आणि त्यामुळे प्रत्येक वेळी मी सांगत असते की गळ्याला कट द्या तर ते नेहमी आपण द्यायचे आहेत. आता बघा दाबटीप देऊन घ्यायची गळ्यावरती आणि दाबटीप देत असताना जो अस्तरचा कपडा आहे आपला तो बाहेर दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला ही दाबटीप देऊन घ्यायची. म्हणजे काय होईल की व्यवस्थित गळ्याला आपल्या फिनिशिंग येईल, ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही. तर बघा कॉर्नरला जो खालचा कॉर्नर आहे तिथे सुई आत ठेवून आपल्याला टर्न मारून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आपण कोणत्या पण ब्लाऊजला कॉर्नर वगैरे काढतो तर त्यावेळी आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलवरती वेगवेगळ्या ब्लाऊजच्या कटिंग स्टिचिंग एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट असं जमणार आहे. बघा आता क्लास वगैरे केलेला असतो आपण आणि आपल्याला ब्लाऊज शिवायला जमतात, परंतु फिटिंगमध्ये बिघडते, कटोरीमध्ये बिघडते,
कुठे आपल्याला गळ्याच्या डिझाईन जमत नाहीत, असं काही छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर त्यासाठी मी खूप महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि जरी कोणी आपल्या मैत्रिणी असतील त्यांनासुद्धा तुम्ही असं आपलं चॅनल शेअर करू शकता की त्यांना त्याचा उपयोग होईल. तर बघा मी इथे पूर्ण आता ब्लाऊज आणि अस्तर हे आता जोडून घेतलेलं आहे. ब्लाऊज आणि अस्तर जोडले बघा. आपण नेहमी ब्लाऊजचा कपडा हा एक्स्ट्रा कट करत असतो थोडंसं, आणि अस्तर हे असतं ते मापात कट केलेलं असतं. तर आता बघा अस्तरला बरोबर आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि बघा त्यानंतर साईडची बाजूसुद्धा आपण पूर्ण कट करून घ्यायची. कट टू कट आपलं एकदम फिनिशिंग येते बघा ब्लाऊजला किती छान अशा. आणि त्यानंतर बघा गळा वगैरे सगळं तयार झालं. तर पाठीचे टक्स द्यायचे. पाठीचे टक्स देताना बघा मधोमध फोल्ड करून घेतला आणि 4 ते 4.5 इंच उंचीचे आपण टक्स इथे देऊन घेणार आहोत. टक्स देताना डबल टिप द्यायची नेहमी, त्यामुळे आपलं ब्लाऊज खराब होत नाही. दुसऱ्या बाजूलाही आपल्याला बघा तसंच टक्स द्यायचा आहे. आता दोन्ही पाठीचे टक्स देऊन झाले. आता आपल्याला अगोदर आपण कमरेची पट्टी जोडायची, नंतर जोडूया. त्या अगोदर बघा अशा प्रकारे मी लेस लावून घेतलेले आहे. इथे माझ्याकडून व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे, तो व्हिडिओ चाललेला नाही, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, तर प्लीज समजून घ्या. इथे डायरेक्ट बघा या बाजूने मी डबल लेस लावून घेतले मार्किंग करून अगोदर, व दुसऱ्या बाजूने परत ही अशी डबल लावून घेतलेली आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार इथे कोणतीही लेस, इथे अशी समोसाची लेस खूप छान दिसते या आकारामध्ये, तर अशी लावून घेऊ शकता. आणि प्लीज आपलं हे थोडंसं मिस्टेक झालेलं आहे, समजून घ्या. तर बघा खालून आपलं कमरेची पट्टी आपण लावलेली नाही, कारण लेस खालून ओपन ठेवलेली होती मी. कमरेची पट्टी आता शेवटी लावणार आहे. 1.5 ते 1.25 इंचाची रुंदी असणारी आपली ही कमरेची पट्टी घेतली आहे. अस्तरचा कपडा वापरला आहे आपण इथे, आणि तो ठेवून घ्यायचा. आणि त्यानंतर बघा दाबटीप द्यायची आपल्याला. दाबटीप देऊन झाल्यानंतर आपण पूर्ण आतल्या बाजूने डबल फोल्ड आपल्याला ते करून घ्यायचं असतं. आता बघा हे पूर्ण आपण दाबटीप दिली आणि अशी कमरेची पट्टी जोडून जर आपण ब्लाऊज तयार करत असू तर खूप छान असं ब्लाऊजला फिनिशिंग येतं. खालच्या बाजूने कमरेच्या बाजूने इथे आपल्याला हात शिलाई करायची असते, तर त्यासाठी बघा मी मोठी टीप जिथे देऊन घेणार आहे. आपल्या चॅनलवरची व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला. आणि काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारा. याच्या पुढचा कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल हेही मला कमेंट करून सांगा. बघा एकदम कमीत कमी वेळामध्ये छान अशी आपण ही लेसची डिझाईन बनवू शकतो. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. याला आपण नॉट वगैरे लावून पाहिजे असेल तर घेऊ शकतो. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.